नमस्कार, मी संजय सूर्यवंशी. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघातील नेमक्या समस्या काय आहेत, येथील विकास झाला का, अनेकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. आज आपण लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नेमक्या इथल्या काय समस्या आहेत, या मतदारसंघात आतापर्यंत कोण कोण नेतृत्व केलं, येणारा आमदार देखील त्यांना कसा हवा आणि काय काय विकास झाला की नाही, या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या सर्वसामान्य नागरिकाकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत काय नागरिक, त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल, लोहा विधानसभा मतदारसंघ तसा पाहिला तर सर्व राजकीय पुढारी एक से बडकर एक आहेत आणि इथला विकास झाला का आणि काय काय समस्या आहेत तुमच्या? इथल्या विकासाबाबत तर स्टँडिंगचे आमदार श्यामसुंदर साहेबांनी सांगा विकास काय झाला ते. दुसरा विषय, इथला लोहा कंधार तालुक्यामध्ये आजपर्यंत बेरोजगारासाठी कोणी इथं एखादा उद्योग या ठिकाणी निर्माण करू शकले नाही. या ठिकाणी कलंबरचा कारखाना बंद आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या जे कोणी इथं उमेदवार असेल किंवा इथं आमदार नवीन होणारा आहे, त्याने या ठिकाणी युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करावा, हे आपल्या समोर मला सांगायचं आहे. निश्चितच येणारा जो आमदार आहे त्यांच्याकडून यांनी अपेक्षा व्यक्त केल्या की इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणारा आमदारच हवा. दुसरे काय सामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल, कोणत्या समस्या आहेत, मागील 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, आणि येणारा आमदार कसा हवा? समस्या लोहा कंधारच्या बघायचं झालं तर या 5 वर्षामध्ये कुठलीच समस्या सुटलेली नाही. याचं संपूर्ण म्हणजे लोहा कंधार तालुक्यातला निष्क्रिय आमदार, कर्मचाऱ्यावर कुठल्याच प्रकारची वचक नाही. कुठलाच कर्मचारी ऑफिसला टाईमवर किंवा लोकांच्या जे पहिल्या 5 दिवसाचा हप्ता होऊन सुद्धा कुठल्याच ऑफिसला कर्मचारी टाईमवर नाही आहे. आणि त्या गोष्टीसाठी कुठल्याच नियंत्रण आमदारचं लोहा कंधार तालुक्यावर नाही आहे. विकास तर जवळपास 5 वर्षाच्या काळात कमीत कमी लोहा कंधार 10-20 वर्ष पाठीमागे गेलेला आहे. निश्चितच यांचं आता स्थानिक जे आताचे आमदार आहेत त्यांच्यावर आरोप आहे की 20 वर्ष हा लोहा कंधार जे मतदारसंघ आहे त्यांच्या या कार्यामुळे मागे गेलेला आहे. पण दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल, आरोप त्यांनी असा केलेला आहे, आपल्याला कसा आमदार हवा? झालेल्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आशाताई यांच्या माध्यमातून बरेच काही कामं झालेली आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा ते झालेली कामं बाकी पूर्ण करतील. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं खेड्यातले रस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, असे बरेच काही कामं त्यांच्या माध्यमातून या लोहा कंधारमध्ये झालेली आहेत. आणि विशेष म्हणजे गोरगरिबाचे जे काही कामं असतील, मग ते कुठल्या जातीचा असो, कुठल्या पातीचा असो, जात धर्म कुठल्याही प्रकारचे न बघता आमदार शिंदे साहेबांनी आशाताईच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच कामं झालेले आहेत. आमदार साहेब व्यक्ती जरी असली तरी त्यांच्यासोबत काम करायला निश्चितच ताई या खंबीर असल्यामुळं जनतेच्या समस्या ह्या नक्कीच बऱ्याच प्रमाणात सुटल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. रोजगार निर्मितीसाठी काही झालं का आपल्या तालुक्यामध्ये? काय कोणता कारखाना म्हणा, उद्योगासाठी काही? रोजगार निर्मितीसाठी आम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये असं वाटलं होतं की आमच्या तालुक्याला एक चांगला सुसंस्कृत एका उच्च पदावर राहिलेल्या व्यक्ती आम्हाला आमदार भेटणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा होत्या की ह्या मतदारसंघाचं काहीतरी भलं होईल. परंतु ह्या 5 वर्षामध्ये संपूर्ण जनतेची पूर्ण दिशाभूल झालेली आहे. मतदान करून सुद्धा कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही. आणि महायुतीच्या सरकार आल्यापासून खासदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बऱ्याचशा रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, पेयजलचे कामं असतील, ह्या प्रकारचा या ठिकाणी महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी असा विकास झालेला आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जे आमदार होते श्यामसुंदर शिंदे, महायुतीचे होते का महाविकास आघाडीचे होते, हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी आता तरी स्पष्ट करावं की आम्ही महायुतीचे आहोत का महाविकास आघाडीचे. त्यांना महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसले, परंतु कसल्याच प्रकारचा या तालुक्यामध्ये कोणता निधी आणला नाही, कोणता विकास केला नाही. महायुतीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये मी सरकारचाच माणूस म्हणून बसलो, परंतु कसल्याच प्रकारचा त्यांनी विकास केला नाही. या विकासाचा कामं करायची असतील तर आमच्या कार्यकर्त्याची अशी स्पष्ट मागणी आहे, खासदार चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी
लोहा कंधार विधानसभा लढवावी. खासदार चिखलीकर पुन्हा लोहा कंधार विधानसभा लढवावी आणि आमदार तेच हवे असे काही जणांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो हे देखील मुद्दे या निवडणुकीत बघितले जाणार आहेत. काय सांगा? सर इथं बघायला गेलं तर मी आता पोलीस भरती वगैरे मी एक विद्यार्थी आहे. तर इथं आमच्या गावात तर कुठंच काही विकास नाही. आता ना ग्राउंड असतं आम्ही बघतो आणि इथं म्हणजे वंशागत परंपरागत आहे. म्हणजे बाप लेकरू लेकरू बाप ते जसं काँग्रेसचं आहे. म्हणजे नवीन चेहऱ्याला इथं हेच नाही ना. जनसामान्य जसा कार्यकर्ता येतो त्यांना ऑप्शनच नाही. बाप झालं पोरगं. मग इथं नवीन व्यक्तीला चेहरा द्यावा. जे जनसामान्यातले एक गरीब कुटुंबातून आलेला आहे. अशाच आमदार इथं व्हावं आमची एक इच्छा आहे. आणि त्यांनी होईल तिथे विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. आज वाईट वळणाकडे लेकरं चाललेत. कोणीच लक्ष देत नाही. गावामध्ये ना ग्राउंड आहे. आम्हाला काहीच कशाचंच नाही. आणि हे श्यामसुंदर शिंदे आहेत. बट आमच्या गावात तर मला वाटतं ते एकदाच आले ताई येतात 1-2 वेळेस. बट मी कित्येक वेळेस गेलो ग्रामपंचायतमध्ये आम्हाला हे द्या ग्राउंड. काहीच नाही समजा. आता आमच्या तुम्ही ग्राउंडमध्ये जा, शाळेमध्ये जा. टॉयलेट नाही, बाथरूम नाही. काहीच नाही समजा. काय सांगाल? नवीन कोणता आमदार हवा आपल्याला? हे पारंपरिक जे आहेत ते नवीन पाहिजे. काय आम्हाला चिखलीकर साहेब निवडणूक लढवा अशी अपेक्षा आहे. आणि या मतदारसंघात चिखलीकर साहेबाशिवाय असं वाटत नाही की बाबा हे प्रश्न सुटतील. दुसरं कोणी सोडू शकत नाही प्रश्न. गोरगरीब जनतेचा दवाखाना असेल, कोणतेही काम असतील, रस्त्यावरच्या सामान्य माणसानं जरी फोन केला तरी त्याला असं म्हणजे कोण्याही टाईमला जरी फोन केला तरी उचलून बोलणारे आणि समाधान करणारे एकच नेतृत्व आहे चिखलीकर साहेब. निश्चितच अनेकांचं म्हणणं आहे की या विधानसभेला प्रताप पाटील चिखलीकर हे पुन्हा आमदार व्हावे. अजून काही आपल्यासोबत लोहा येथील सामान्य नागरिक आहेत. काय सांगाल? कितपत आपल्या समस्या सोडवण्यात आल्या? काय समस्या आहेत नेमक्या? मागच्या 5 वर्षामध्ये तर स्थानिक आमदारांनी कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाही. काही गावांमध्ये तर आमदार मतदान मागायला गेले होते त्याच्यानंतर फिरकले सुद्धा नाही. त्यापैकी माझं सुद्धा एक गाव आहे. विकास काय असतो हे फक्त कागदावर बोलायचे गप्पा आहेत आणि सभेमध्ये सांगायचं आहे. त्यामुळं अशा आमदाराला आता लोक निवडणुकीमध्ये सुद्धा उभं करणार नाहीत किंवा पाठीशी राहणार नाही. त्या ठिकाणी साधा एक नगरसेवक झाला तरी तो आपले फोन उचलायला तयार नसतो. इथं लोहा कंधारमध्ये सामान्यांचा मध्ये बसणारा उठणारा जर आमदार केला तरच लोकांचा विकास होऊ शकतो. त्यासाठी चंद्रसेन पाटील चुरणार हे सर्वसामान्यातून आलेले व्यक्तिमत्व माळाकुडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये केलेला विकास पाहून त्यावेळी लोहा कंधारमधील जनता त्यांनाच विजयी करेल हा विश्वास आहे. चेहरा म्हणून चंद्रसेन पाटील जे आहेत त्यांना एकदा पुन्हा त्यांना एकदा संधी द्यावी असं काहीचं म्हणणं आहे. काय सांगाल? इथली समस्या काय आहेत? विकास झाला का? किंवा आता येणाऱ्या काळात कोण आमदार तुम्हाला हवा? येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चंद्रसेन पाटील गवळगावकर हे आमदार व्हावे आमची अशी इच्छा आहे की तळागाळामध्ये जाऊन माळाकोळी सर्कलमध्ये असं कोणतं गाव नाही की वाडी नाही की तंडा नाही की त्या गावला निधी दिला आणि त्या गावचा विकास केला नाही. 18 पगड जातीसंघ त्यांचे संबंध घनिष्ठ आहेत आणि ते असे येणाऱ्या काळामध्ये माळाकोळी सर्कलचा विकास करू शकतील तर 2 तालुक्याचा का विकास करू शकत नाहीत ही आमची एक भावना आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आमदार थांबावं आणि जनतेचे मत सोडवावे. त्यासोबत काही मुस्लिम बांधव देखील आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल? इथल्या समस्या काय आहेत? आपल्या काय समस्या आहेत? समस्या काही सुटल्यात का? आता बऱ्याचपैकी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमदार आहेत. बऱ्याचशा समस्या सोडवलेल्या आहेत. असं आम्हाला असं कुठं भासलं नाही की त्यांनी कुठलं प्रश्न असं शिल्लक राहिलेला आहे. आणि जे काही गोष्टी आहेत ज्या ठिकाणी त्यांच्यापाशी असं आहे की कुठल्या बी कामामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी एका मिनिटात फोन उचलणे किंवा कुठलाही गोरगरीब व्यक्ती जर असेल तर त्याला मदत करणे, तात्काळ मदत करणे हे त्यांचा स्वभाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापाशी असं भेदभाव कुठलाच नाही. ते कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो. त्यांच्यापाशी फक्त एक आहे माणूस आणि माणूस हाच धर्म स्वीकारतात ते. आणि कुठल्याच अशा व्यक्तीचं असं काम शिल्लक राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. आणि आम्हाला इथून पुढे बी शिंदे कुटुंबातले आमदार राहावं असं वाटतं. उद्योगाचा प्रश्न आहे. इथं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अनेक जण इथले या तालुक्यातले जे अनेक जण युवक आहेत स्थलांतरित आहेत. पुण्या मुंबईसाठी कामाला जातात. प्रश्न सुटलेत काय? तुम्हाला काय वाटतं? सुटावं की नाही? काय म्हणतो प्रश्न? इथले तरुण जे आहेत उद्योगाचा प्रश्न आहे. अद्याप उद्योगाचा प्रश्न इथं सुटलेला नाही. इथले युवक जे आहेत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. कामाच्या शोधात पुणे मुंबईसाठी जातात. का सुटलेत काय? सर
तो प्रश्न आजचा नाही, गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. आत्ताच कोणतरी सांगितले बुवा कलंबरच्या कारखान्याचा विषय. नक्कीच ते येणाऱ्या काळामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबाच्या माध्यमातूनच ते काम होईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. आणि जनतेमध्ये 100% आमदार शिंदे साहेबाचं नाव आहे. गोरगरीब जनतेमध्ये, तळागाळामध्ये त्यांनी कामं केलं असल्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी जनता देईल असं या ठिकाणी सांगतो. कोण आमदार व्हावं? चिखलीकर साहेबाच्या कुटुंबातला कोणीही, प्रवीण पाटील असतील, प्रणिताताई असतील ना, चिखलीकर साहेब असतील, चिखलीकर ह्या आडनावाचा या ठिकाणी आमदार पाहिजे, तरच या तालुक्याचं काहीतरी भवितव्य आहे. कोण आमदार कोण? तर आता मला वाटतं नवीन फ्रेश चेहरा पाहिजे. आम्ही लहानपणापासून बघतोय, फक्त वंशागत परंगत चालू आहे. ते कुठेतरी खंडित व्हावे आणि नवीन व्यक्ती, जसं बाळासाहेब पाटील कराळे आहेत, तसं एखादी व्यक्ती नवीन पाहिजे आम्हाला इथं, जे जनसामान्यातून आलेला आहे, ज्यांना खरंच गरिबीची जाणीव आहे. जे एस मधून करतात त्यांना जनरल डब्याचं काही माहीतच नसेल ना. आता आम्ही बिन चपलीचं फिरतोय इकडं, आम्हाला माहिती आहे तकलीफ काय आहे ते. मग जनसामान्यातून आलेला जे पाहिजे ते माणूस म्हणजे बाळासाहेब पाटील कराळे आहेत. या विधानसभेमध्ये तुम्हाला तुमच्या मतदारसंघाला कोणता आमदार पाहिजे? कोण हवा? आम्हाला आमदार जनसामान्याचं पाहिजे, जेणेकरून जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवावेत त्यांनी. जी आज आमच्या मतदारसंघाची अवस्था आहे, सर्वसामान्य माणसाला रोजगार नाही, कामगाराला कामगार नाही, आणि इथले लोक जाऊन पुण्याला जातात काम नसल्यामुळे, रोजगारी नसल्यामुळे. आणि आमचे जेणेकरून आमचा प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे, ते गुण म्हणजे एकनाथ पवारकडे आहे. तसंच उद्योगाचा प्रश्न आहे, अनेक स्थलांतरित होतात इथले युवक, आणि पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा, आरोग्याचा, काय कुठल्या समस्या? पाण्याचा प्रश्न म्हणायला गेलं तर या भागात पाण्याचा प्रश्न आता तरी सुटण्याच्या मार्गावर. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथभाई शिंदे यांनी लोहा शहरासाठी 67 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. ती कार्यान्वित होण्याकरता थोडा काळ काम चालू आहे, आणि तो नक्कीच शहराचा पाण्याचा प्रश्न त्या निमित्तानं आमच्या पक्षाच्या मार्फत, शिवसेनेच्या मार्फत सुटत आहे. आणि रोजगाराचा विषय आणि शिक्षणाचा विषय, त्यामध्ये लोहा कंधार अजून बरंचसं मागे आहे. आणि प्रस्थापित जे आतापर्यंत जे आमदार खासदार जे आहेत, त्यांनी स्वतःचीच शैक्षणिक संस्था काढणे, स्वतःचा त्याच्यात फायदा करून घेणे, त्याच्यात नोकर भरती करणे, त्याच्यातून पुन्हा मतदार मिळवणे आणि त्याच्यातून आमदार होणे, हे त्याला चक्र चालू आहे. ते वैयक्तिक फायद्याकरता आहे. इथल्या विद्यार्थ्यांकरता त्यांच्या भविष्यातल्या पुढच्या शिक्षणाकरता अजून योग्य काय पाहिजे त्या संदर्भातलं त्यांनी अजून काही केलेलं नाही. आणि आत्ताच जे आमचे मित्र बोलले किंवा कलंबर कारखान्यासंदर्भात, कलंबर कारखान्यासंदर्भात त्यांना माहिती नाही. कलंबर कारखाना हा माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे त्यांनी विकत घेतलेला आहे, आणि त्यामार्फत शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली तो कारखाना हेमंतभाऊ पाटील इथं चालू करणार आहेत. आणि त्याचा लाभ ह्या लोहा कंधार मतदारसंघातील सर्व जनतेला होईल. आणि येत्या काळात शिवसेनेचाच भाई एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथला आमदार होईल. काय सांगाल, तुमच्या मनात काय, कोण आमदार व्हावा तुमच्या मतदारसंघात? तर बाळासाहेब पाटील कराळे. हे होते सर्वसामान्य लोहा कंधार संघातील नागरिक. संमिश्र प्रतिक्रिया या नागरिकांच्या आलेल्या आहेत. आपण पुढच्या विधानसभा मतदारसंघात असाच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणार आहोत. संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, लोहा कंधार, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.